ओम नमो भगवते वासुदेवाय नम. रामकृष्ण हरी माऊली. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. रुचक राशीच्या जातकांनो, ताईंनो, दादांनो, आता काळजावर दगड ठेवून हा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार व्हा. कारण आज या आषाढ एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या नशिबाचा असा काही खेळ होणार आहे ज्याची कल्पना खुद यमदेवाने सुद्धा केली नसेल. पंढरीचे विठू माऊली आज तुमच्या नशिबाची जुनी पानं फाडून नवी पानं लिहिणार आहेत. पण सावधान, हा चमत्कार तुमचा दरवाजा ठोकवण्यापूर्वीच तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर वादळ येणार आहे जे तुम्हाला मुळापासून हादरून टाकेल. अशा 3 थरारक घटना घडणार आहेत आज आषाढ एकादशीला, ज्या पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. काय आहे तो विठू माऊलीचा गुप्त इशारा आणि का आज एकादशीच्या रात्री तुमच्या घराबाहेर एक अदृश्य शक्ती उभी राहणार आहे हे जाणून घेतल्याशिवाय आजची रात्र झोपू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली अशी कमेंट करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी रुचक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रुचक राशीच्या माऊलींनो, लोक म्हणतात की पांडुरंग फक्त भक्तांना तारतात, पण आजच्या पावन दिवशी माऊली तुम्हाला फक्त तारणार नाहीत तर तुमच्या शत्रूचा असा काही कोतळा बाहेर काढणार आहेत की त्याचं नाव घेतानाही जगाला भीती वाटेल. तुमच्या राशीत मंगळ व शनीचा असा काही विषारी योग बनला आहे मंडळींनो, जो केवळ विठू माऊलीची तुळशीपत्र आणि बुक्का शांत करू शकतो. आज दुपारी ठीक 12 वाजता तुमच्या घरात एक विचित्र सुगंध दरवेल. तो सुगंध सध्या अगरबत्तीचा नसेल तर तो साक्षात पांडुरंगाच्या उपस्थितीचा आणि अष्टगंध बुक्याचा पुरावा असेल. पण या सुखाच्या बातमीमागे एक भयानक सत्य लपलाय, एक असा मोठा धोका जो तुमच्या घरातील भिंतींनाही थरथरायला लावेल. जर तुम्ही या धक्क्याकडे दुर्लक्षित केलं तर समजून जा की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्ण संधी कायमची गमावली आहे. रुचक राशीच्या मंडळींनो, नशिबाचा हा थरार अनुभवायला तयार आहात का? कारण आज आषाढ एकादशीला तुमच्या उंबरठ्यावर साक्षात पांडुरंग उभे राहून तुम्हाला असे 3 गुप्त संकेत देणार आहेत जे केवळ नशिबान रुचक राशीच्या लोकांना दिसतात. या खुणा दिसताच तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी खाक होईल की तुमच्यावर एखादं नवीन संकट कोसेल. आजच्या विशेष भागात मी तुम्हाला त्या 3 चमत्कारी घटनांबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या रक्ताचं पाणी करून मिळवलेल्या कष्टांना फळ देतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळींनो, कारण 3रा संकेत तुमच्या आयुष्यातील मृत्यूचं संकट टाळून तुम्हाला कुबेराचा खजाना मिळवून देणार आहे. त्यामुळे सज्ज व्हा, कारण नशिबाचा हा महासंग्राम आता सुरू होणार आहे. तर रुचक राशीच्या माऊलींनो, आषाढ एकादशीच्या पहाटे 3 ते सुमारे 6 या ब्रह्ममुहूर्तावर तुमच्यासोबत पहिली चमत्कार घटना घडेल. रुचक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्या मनात नेहमीच एक प्रकारची अव्यवस्था असते, पण आज पहाटे तुम्हाला एक अनामिका शांतता जाणवेल. जर या वेळेत तुम्हाला अचानक जाग आली तर घराच्या कोपऱ्यातून तुळशीचा किंवा जुन्या धुपाचा उग्र असा सुगंध आला तर समजून जा की तुमची हाक थेट पंढरपुरापर्यंत पोहोचली आहे. हा केवळ योगयोग नाही तर विठू माऊलीने तुमच्या नशिबाचा हिशोब करण्यासाठी तुमच्या घरात पाऊल ठेवलं आहे, असा स्पष्ट आणि पहिला संकेत आहे मंडळींनो. रुचक राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, हा अनुभव घेताना तुम्हाला कदाचित भीती वाटेल, पण ती भीती नसून साक्षात ईश्वराची ऊर्जा असेल. याच काळात जर तुम्हाला दुरून टाळ मृदुंगाचा आवाज किंवा ज्ञानोबा तुकाराम जय हरी विठ्ठल अशी हाक ऐकू आली तर समजून जा की तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत जवळ आला आहे. पांडुरंग जेव्हा रुचक राशीच्या जातकांच्या आयुष्यात प्रवेश करतात तेव्हा ते सर्वात आधी तुमच्या भीतीचा नाश करतात. हा संकेत मिळणं म्हणजे तुमच्या नशिबातील गरिबी आणि आजारपण आता माऊलीने स्वतःच्या पाठीवरील झोळीत घेतले आहेत याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. रुचक राशीच्या माऊलींनो, लक्षात ठेवा, हा संकेत मिळालेल्या व्यक्तीने त्या क्षणी अव्यवस्थित न होता केवळ जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी माऊली या विठ्ठल नामाचा जप करायला हवा. तुमच्या राशीत बसलेले शनी आणि मंगळ दोष
मंडळींनो, तुमच्या राशीत बसलेले शनी आणि मंगळाचे दोष एका संकेताने नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होईल. हा साक्षात्कार तुमच्या आयुष्यात अशा बदलाची नांदी ठरेल ना मंडळींनो, ज्याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या 24 तासात दिसून येईल. पण हा केवळ पहिला संकेत आहे. दुपारी घडणारा तो चमत्कार आणि बसणारा मोठा धक्का तुमच्या आयुष्याचा चेहरामोहरा कसा बदलून टाकेल. काय आहे तो धक्का हे जाणून घेण्यासाठी मंडळीनं भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. तर वृश्चिक राशीच्या मंडळीनं लक्षात घ्या, आषाढ एकादशीची दुपार म्हणजे 12 ते 3 या वेळेत तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चमत्कारी घटना घडणार आहे. जेव्हा पंढरपुरात माऊलीची महापूजा आणि महाआरती सुरू असते ना, तेव्हा तुमच्या दारात आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादी अशी व्यक्ती येईल जी तुम्ही कधीच अपेक्षा केली नसेल. एखादा गरजू, एखादा वारकरी किंवा एखादा जुना मित्र अचानक तुमच्या समोर उभा राहील. लक्षात ठेवा, वृश्चिक राशीचा स्वभाव शंकेखोर असतो, पण यावेळी समोर आलेल्या व्यक्तीला किंवा वारकऱ्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. कारण साक्षात पांडुरंग तुमची श्रद्धा आणि दान तपासण्यासाठी या रूपात तुमच्या समोर आलेले असतील. वृश्चिक राशीच्या माऊलींनो, या घटनेसोबतच तुम्हाला अचानक तुमच्या खिशात किंवा घरात तुळशीचं पान, काळा बुक्का किंवा एखादं जुनं नाणं सापडलं तर हा केवळ योगयोग नका समजू. साक्षात विठू माऊलीने तुमच्या कर्माच्या पाठीवर आशीर्वादाची मोहर उमटली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ही वेळ अत्यंत नाजूक असते, कारण यावेळी तुमच्या राशीत बसलेला मंगळ तुम्हाला चिडचिड करायला लावेल. जर तुम्ही हा संयम राखला आणि आलेल्या संधीला किंवा व्यक्तीला सन्मान केला तर तुमच्या आयुष्यातील रखडलेली सर्व कामे एका क्षणात मार्गी लागतील आणि भविष्यात तुम्हाला धनलाभाचे मोठे मार्गही मिळतील. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या मंडळींनो, आजच्या या घटनेनंतर तुमच्या आयुष्यात अशा एका पर्वाची सुरुवात होईल जिथे अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. भविष्यात तुम्हाला कधी पैशासाठी कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येणार नाही, कारण माऊलीने तुमच्या नशिबाची झोळी कायमची भरलेली आहे. ज्या शत्रूने किंवा संकटाने तुम्हाला आजवर छेडला आहे त्या सर्वांचा नाश होईल आणि समाजात तुमचा मानसन्मान प्रचंड वाढेल. ही चमत्कारी खूण तुमच्या घरात अखंड सुखशांती घेऊन येईल आणि तुमच्या कुटुंबातील पिढ्यानपिढ चालत आलेल्या गरिबीची सावट कायमची पुसली जाईल. वृश्चिक राशीच्या माऊलींनो, आज आषाढ एकादशीच्या सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला तो मोठा धक्का बसणारच आहे, ज्याची कल्पना करूनच अंगावर काटा येईल. तुमची रास मुळातच गुप्त गोष्टी आणि रहस्याने भरलेली असते, त्यामुळे हा धक्का तुमच्या विश्वासाशी संबंधित असेल. अचानक तुमच्या जवळची अशी एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही प्राणापलीकडे प्रेम केलं ती तुमची साथ सोडून जाईल, किंवा तुमचा एखादा मोठा मंडळीनं खूप मोठा आर्थिक व्यवहार शेवटच्या क्षणी फिसकटेल. हा धक्का बसल्यावर तुम्हाला वाटेल विठ्ठलाने तुमची साथ सोडली आहे का? पण थांबा, हा तो क्षण आहे जिथे माऊली तुमच्या सुबेराची आणि भक्तीचा अंत पाहत आहेत. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, हा धक्का बसण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या पत्रिकेतील शनी आणि मंगळाची विचित्र स्थिती. पांडुरंग जेव्हा आपल्या भक्तांचे कल्याण करायचं ठरवतात ना, तेव्हा त्या सर्वात आधी त्या भक्तांच्या आयुष्यातील खोटा पाया मोडून काढतात. हा धक्का तुम्हाला हे सांगायला आला आहे की तुम्ही ज्या गोष्टीला किंवा माणसाला आपलं मानत होतात ते तुमच्या प्रगतीच्या आड येणारे सर्वात मोठे अडथळे होते. या धक्क्यामुळे तुमच्या डोक्यावरील मोहाचा पडदा दूर होईल आणि तुम्हाला सत्याची जाणीव होईल. हा मानसिक आघात तुम्हाला सुरुवातीला रडवेल, पण हाच आघात तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरेल. वृश्चिक राशीच्या माऊलींनो, या धक्क्याचा परिणाम तुमच्या भविष्यावर इतका जबरदस्त होईल की येत्या काही काळात तुम्ही स्वतःला एक नवीन आणि शक्तिशाली व्यक्ती म्हणून पाहाल. या घटनेनंतर तुमच्या आयुष्यातून ते सर्व लोक आणि संकट कायमचे दूर होतील जे तुम्हाला मागे खेचत होती. विठू माऊलीने दिलेला हा धक्का म्हणजे तुमच्या नशिबाची सर्जरी आहे, जी भविष्यात तुम्हाला कधी पराभूत होऊ देणार नाही. या धक्क्यातून सावरल्यानंतर तुमच्या आयुष्यात अशा चमत्कारी दारांची उघडणी होईल जिथे केवळ सुख, शांती आणि समृद्धी असेल. पण या धक्क्याच्या सावलीतच आज रात्री एक देवी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. कोण आहे ती? वृश्चिक राशीच्या मंडळीनं, आषाढी एकादशीच्या रात्री 9 ते 12 या दरम्यान तुमच्या घरात साक्षात एक देवी शक्तीचं माता रुक्मिणी आणि लक्ष्मीचं आगमन होणार आहे. ज्याप्रमाणे पंढरपुरात माऊलीचा दरबार सजतो, त्याचप्रमाणे या रात्री पांडुरंगाने पाठवलेली एक शक्ती तुमच्या उंबरठ्यावर उभी राहिली आहे.
जर या रात्री तुम्हाला अचानक घराच्या एखाद्या कोपऱ्यात मंद प्रकाशाचा अनुभव आला किंवा तुमच्या देवघरातील दिवा स्वतःहून मोठा झाला, तर समजून जा की साक्षात महालक्ष्मी आणि रुक्मिणीने तुमच्या घरात पाऊल ठेवले आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा तो क्षण असतो जेव्हा त्यांच्या अनेक जन्माचे दारिद्र्य संपण्याच्या मार्गावर असते. जेव्हा ही शक्ती तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा ती तुमच्या वास्तूतील सर्व नकारमत्ता शोषून घेते. जर तुम्हाला रात्री झोपताना अचानक अंगावर शहारे आले किंवा शांतताही कोणाच्या तरी बोलण्याचा अस्पष्ट आवाज आला तर घाबरू नका. हे आगमन म्हणजे तुमच्या घरात आता सुवर्ण काळाची सुरुवात होणार आहे असा स्पष्ट संकेत आहे. विठू माऊलीचा तुळशी बुक्का कपाळाला लावून जर तुम्ही या शक्तीचे स्वागत केले तर तुमच्या घरातील कलह, आजारपण आणि पैशाची चणचण एका रात्रीत नाहीशी होईल. आषाढ एकादशीला कोणत्या चुका करू नयेत आणि काय करावं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आषाढ एकादशीच्या दिवशी मंडळींनो, वृश्चिक राशीच्या माऊलीनं ही दिव्य कृपा मिळवण्यासाठी आषाढ एकादशीला काही नियमाचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळींनो, आषाढ एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानाला किंवा तुळशीच्या रोपाला स्पर्श करून पाणी तोडू नका. एकादशी दिवशी तुळशीला स्पर्श करणं अशुभ मानलं जातं. आजच्या दिवशी घरात कोणाशी वादविवाद किंवा राग करू नका. मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. कोणाचे अपमान करू नका आणि दारात आलेल्या कोणत्याही भिक्षूला किंवा प्राण्याला उपाशी किंवा रिकामा हाताने हाकलून लावू नका. मंडळींनो, या गोष्टी आवर्जून करा. आता मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या गोष्टी सांगितल्या त्या करू नका आणि आता ज्या गोष्टी सांगणार आहे 3 गोष्टी तर त्या आवर्जून करा. आज दिवसभरातील जास्तीत जास्त वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करा. सायंकाळी देवघरात आणि तुळशीजवळ तुपाचा दिवा आवर्जून लावा. निष्पाप भावनेने विठू माऊली समोर शरणगत व्हा. मंडळींनो, वृश्चिक राशीच्या मंडळींनो, अंतिम भाग तुमच्या भविष्यातील यशाची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान तोडण्यास पूर्णपणे मनाई असते. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी तुळशीचे पान एकादशीच्या आदल्या दिवशी तोडून ठेवलेले असावे किंवा तुळशीच्या रोपाखालील स्वतःहून गळून पडलेले स्वच्छ पाने वापरावे. मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे, पण तो उपाय सांगण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली कमेंट करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, आज आषाढ एकादशीच्या रात्री झोपण्यापूर्वी एका साध्या पांढऱ्या कागदावर हळदीने किंवा पिवळ्या शाईने जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल हे 11 वेळा त्यावर आदल्या दिवशी तोडून ठेवलेले तुळशीचे पान आणि थोडासा काळा बुक्का ठेवा. हा कागद व्यवस्थित दुमडून तुमच्या उशाखाली ठेवून झोपा. ही कृती तुमच्या कुंडलीतील विचित्र मंगळाला शांत करेल आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या ऊर्जेला तुमच्या नशिबाशी जोडून देईल. जे वृश्चिक राशीचे जातक आजवर अपयशाच्या गर्दीत होते त्यांना पुढच्या 11 दिवसात असा एक मार्ग सापडेल जिथून त्यांच्या श्रीमंतीचा प्रवास सुरू होईल. हे केवळ शब्द नाहीत तर तुमचे भक्तीचे फळ आहे. वृश्चिक राशीच्या माऊलींनो, भविष्यात तुम्हाला जे ऐश्वर आणि मानसिक शांती लाभणार आहे, मंडळींनो, जी मानसिक शांती लाभणार आहे ना ती तुमच्या कल्पने पलीकडची असेल. साक्षात विठू माऊलीने तुमच्या पाठीवर हात ठेवला आहे. त्यामुळे आता जगाची किंवा शत्रूची भीती बाळगू नका. ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी परिवर्तनाची रात्र ठरणार आहे. जुन्या काळातून मुक्त व्हा आणि पांडुरंगावर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात आता असा प्रकाश येणार आहे जो कधीही विझणार नाही. तुमचा सुवर्ण काळ आता सुरू झालाय. फक्त तुमची श्रद्धा अढळ असू द्या. वृश्चिक राशीच्या मंडळीनं, आता सर्व संकेत आणि विठू माऊलीची लीला जाणून घेतल्यावर एकदा शांत चित्तेने डोळे मिटून पंढरीच्या त्या सावळ्या परब्रह्माचे स्मरण करा. मनापासून प्रार्थना करा, हे पांडुरंगा, हे विठू माऊली, वृश्चिक राशीच्या माझ्या सर्व भावा बहिणीवर तुझी कृपादृष्टी कायम ठेव. आमची श्रद्धा डळमळत देऊ नकोस आणि प्रत्येक संकटात आम्हाला पेलण्याची ताकद दे. आमच्या घराची भरभराट आणि आमच्या झोळीत तुझ्या चरणाचा तुळशीचा बुक्का कायम असू दे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही माऊलींना साकड घालता तेव्हा नियमितला आपले लेख बदलावे लागतात. वृश्चिक राशीच्या माऊलीनं, जर तुमची विठू माऊलीवर अढळ श्रद्धा असेल आणि तुम्हाला त्याचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमची एक लाईक ही तुमच्या विठ्ठलाप्रती असलेली भक्ती व्यक्त करण्याची पहिली पायरी आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय हरी विठ्ठल माऊली माऊली
रामकृष्ण हरी माऊली लिहायला विसरू नका. तुमची एक हाक पांडुरंगापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि रुचक राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमच्या आयुष्यातील येणारे प्रत्येक संकट, नशिबाचे गूढ संकेत आणि माऊलीचे चमत्कार अनुभव दररोज सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. कारण तुमचा एक छोटासा निर्णय तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकतो. माऊलीच्या कृपेने तुमचे आयुष्य सुखाचे आणि समृद्धीचे जावं हीच प्रार्थना. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठू माऊली, जय विठू माऊली, जय विठ्ठल रुक्मिणी, जय विठ्ठल रुक्मिणी, रामकृष्ण हरी माऊली. तर मंडळींनो, भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. आणि हो, तुम्हा सर्वांना आषाढी